आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की युगंधरने मात्र आता कितीही समजवण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी सुद्धा मुलांचा विश्वास आता विद्याधरने संपादन केलाय आणि विद्याधरने विश्वास संपादन करत त्यांना मात्र अशा पद्धतीने म्हणजे आपल्या जाळ्यात ओढलेला आहे की या सगळ्यामध्ये मुलं आता त्यांच्यावरतीच विश्वास ठेवायला लागलेली आहेत। पण अचानकपणे अशी काहीतरी गोष्ट आता घडलेली आहे की त्यानंतर विद्याधरचा हा घाणेरडा चेहरा एका झटक्यात मात्र आता युगंधर, प्रांजल आणि त्याचबरोबर मितालीच्या सोबत येताच तिघांनी मिळून धुवत मात्र आता विद्याधरची या घरातून कशी हक्कलपट्टी केलेली आहे सगळं सविस्तरपणे पाहूया। फायनली आपल्या आनंदीला न्याय कसा मिळवून दिलेला आहे ते सुद्धा पाहूया। मालक साहेब घरात नसल्या कारणाने आपली आता मनमानी चालवत असलेला हा विद्याधर मात्र आता दारूच्या बाटल्या आणून ज्या वेळेला मात्र आता घरामध्ये पिण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला मात्र आता चिडलेली आनंदी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते। पण माजोरडा विद्याधर मात्र आता कोणाचंही काहीही न ऐकता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता दारू पिणार म्हणजे पिणार, मला कोण अडवतंय ते बघूया धने, जा ग्लास घेऊन ये। पण आनंदीने अडवल्यावरती तो डोक्यावरती मात्र आता जेव्हा दारू ओतत असतो त्याच वेळेला तिकडे येतो तो म्हणजे स्वतः पृथ्वी। आणि पृथ्वी म्हणतो, काका काय करायला असते हे तू? यावरती तो म्हणतो, अरे हिची हीच लायकी आहे माझ्या भाचवंडांना, माझ्या पुतण्यांना माझ्यापासून दूर करायला लावणाऱ्या या बाईला जोपर्यंत मी आता शिक्षा घडवत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे चिडलेला पृथ्वी सांगतो, हे बघ काहीही झाले ती चुकले, तिने चूक केले म्हणून तू असं वागशील हे मी सहन करणार नाहीये। कोणत्याही परिस्थितीमध्ये तू आता असं वागू नकोस, हे बघ हे सभ्य लोकांचं लक्षण नाहीये। आणि त्यावरती मात्र आता विद्याधर म्हणतो, अरे सभ्य कुणाशी वागायचं? सभ्य लोकांच्या सोबत आता सभ्यासारखं वागायचं, असभ्य लोक जी काही वागतायत ना त्यांच्यासोबत असभ्यासारखंच वागायचं। एक लक्षात घेऊ, जर का हे लोक आता इकडे जास्तच हे करायला लागले ना तुझ्या डोक्यावरती बसून मिऱ्या वाटायला सुद्धा आता कमी करणार नाहीयेत। म्हणूनच मी काय सांगतोय ते ऐक, हिला आता हिची लायकी दाखवून द्यायला पाहिजे। यावरती पृथ्वी मात्र त्याचा हात गच्च धरतो आणि आता पृथ्वी सांगायला लागतो, हे बघ हे जे काही वागतोयस ना मला खरंच तुझं हे वागणं अजिबात पटत नाहीये। हे बघ खबरदार, जर आनंदीवरती मात्र आता तू या सगळ्यामध्ये हे ओतण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे। असं म्हटल्यावरती इकडे आता विचार करायला लागलाय तो म्हणजे स्वतः आता विद्याधर की ह्याच्या अंगात तर ह्याच्या बापाचाच किडा आहे। म्हणजे आता बापासारखा सभ्यपणा दाखवायला हा आता पुढे करतोय ते काही नाहीये। विद्याधर आत्ता जर का माफी घेतली नाहीस किंवा माघार घेतली नाहीस तर मात्र गोष्टी कठीण होऊन जातील आणि त्यानंतर मात्र आता तुला या सगळ्यामध्ये काही करता येणार नाहीये। असं ज्या वेळेला मात्र आता विद्याधर इकडे माघार घेतोय आणि त्यावेळेला मात्र विद्याधर निघून गेलाय आणि तो आता सांगतोय, हे बघ पृथ्वी जे काही आहे ना ते फक्त तुझ्यासाठी मी आता हे सगळं करतोय। पण जर का या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्या पुतण्यांना कोणी त्रास दिला तर ह्या आनंदीला पुढे मी सोडणार नाही, असं म्हणत तो आता तिकडून निघून गेलाय। इकडे हे तिघजण रूममध्ये आलेत। रूममध्ये आल्यावरती मात्र आता प्रांजल म्हणतोय, दादा म्हणजे आपण ह्या काकावरती विश्वास ठेवून चूक तर नाही करत आहोत ना? यावरती तो म्हणतो, मला पण तेच वाटायलंय। म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा ज्या पद्धतीने मात्र आता तो इकडे वागतोय ना मला खरंच कळत नाही की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही। मिताली म्हणते, बघ ना तो आत्ताच आनंदीसोबत इतका विचित्र वागतोय आणि त्यामुळे मला वाटते की त्या दिवशी जे काही झालंय ते सगळं आनंदी जे सांगते ते खरं असण्याची शक्यता आहे। आत्ता तुला ज्या पद्धतीने राग आला बाबांना त्याच वेळेला तशाच पद्धतीने राग येण्याची मात्र आता 100% शक्यता आहे ना। म्हणून मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये मात्र आता सत्याच्या मुळापर्यंत पोहोचायचं आहे। सत्याच्या मुळापर्यंत पोहोचून काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदीला खरंच तिच्या बाबतीत काय केलं होतं काकांनी हे जोपर्यंत आपण शोधून काढत नाहीये तोपर्यंत आपण आता गप्प बसायचं नाही। यावरती तो म्हणतो, ठीक आहे आता हे सगळं सत्य शोधून काढलं तरी एक गोष्ट बदलत नाहीये ना, आपण जर का बाबांना सांगितलं होतं की हिला डिवोर्स द्या
त्यावरती मात्र आता तो म्हणतो, बघितलंस ना तू आनंदीचा इतका राग करतोयस तरीसुद्धा ज्या वेळेला एथिक्सच्या विरोधात जाण्याची गोष्ट आली किंवा या सगळ्यामध्ये तुला आता सांगण्यात आलं की आता तू म्हणजे आनंदीच्या डोक्यावरती ओत दारू तू ओतलीस का, तसंच बाबांचं काहीसं झाल्याची शक्यता मला वाटत आहे. म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा बघ ना, या सगळ्यामध्ये मात्र आता बाबा हे आपले किती म्हणजे एथिक्सचे पक्के आहेत. आणि असं असताना जर का त्यांना कोणीतरी सांगितलं की हे असं काहीतरी करा, ते मान्य करतील का? कारण आता त्यांनी लग्न केलं आहे ना. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, आपण या गोष्टीची शहानिशा करूया. एकदा का शहानिशा झाली ना की त्यानंतर मात्र आता ठरवूया. यावरती मात्र आता प्रांजल म्हणायला लागतो, पण शहानिशा करायची कुठे? यावरती तो म्हणतो, हे बघ, हा प्रसंग गावात घडलाय, हे लग्न गावात घडलेलं आहे. गावामधली सगळीच लोक तर खोटं बोलणार नाही आहेत. आता समजा ही गोष्ट आनंदी सांगते तशी नसेल तर आता मॅक्झिमम लोक काकाचं वर्जन सांगतील, आणि ती गोष्ट काका सांगतोय तशी नसेल तर सगळेजण आनंदीचं वर्जन सांगतील. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, आता इकडे सगळेजण निघालेले आहेत, ते म्हणजे सत्यशोध. त्याच वेळेला मात्र आता आरती सांगायला लागते, हे बघ आनंदी, तू इथे थांबू नको, तुझ्यासाठी हे अजिबात चांगलं नाही आहे. इतका जर का आपला अपमान होतोय ना तर या घरामध्ये थांबण्यासाठी मी तुला अजिबात परवानगी देणार नाही आहे. म्हणजे हे बघ, काहीही झालं तरीसुद्धा पृथ्वी त्याच्या जागी 100% बरोबर असेल. मी म्हणतच नाही आहे की आता पृथ्वी चुकलेला आहे, पण मला इतकंच वाटतं की या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वीने तुझीसुद्धा बाजू समजून घ्यायला हवी होती की नव्हती. म्हणजे आता डायरेक्ट तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप करताना त्याने विचार करायला हवा होता. यावरती आता इकडे पृथ्वी नेमका गावात जायला निघाले आणि नेमकी आता तिकडे आरती आणि ह्या दोघांचं बोलणं चालू आहे. आणि त्यावेळेला पृथ्वी तिकडे थांबतो आणि तिकडे थांबून पृथ्वी आता म्हणायला लागलाय, म्हणजे ह्या दोघींचं बोलणं ऐकतोय. आनंदी सांगते, हे बघ, कोणत्याही मुलाला आपल्या आईची जागा आता दुसरं कोणीतरी घेते ही गोष्ट कधीच सहन होत नाही आहे. आणि त्यामुळे मी काय सांगते ते ऐक. पृथ्वीच्या जागी बरोबर आहे. मी या घरात म्हणजे मोलकरणीसारखीच राहणार आहे. आणि तसंही काही झालं तरी मालक साहेबांनी मला आता कधीही बायकोचा दर्जा दिलेलाच नाही आहे. त्यांच्या मनात जे आता त्यांच्या बायकोचं म्हणजेच आता समिधा वहिनींचं जे स्थान आहे ना ते स्थान पक्क आहे. ते स्थान कुणीही त्यांचं आता ढळू शकत नाही आहे किंवा ते स्थान मात्र कुणीही या सगळ्यामध्ये हलवू शकत नाही आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वी विचार करते, नाही म्हणजे आनंदीचे विचार मात्र आपण विचार केले तर आता वेगळेच आहेत. आपण या सगळ्यामध्ये आनंदीच्या बाजूने सुद्धा विचार केला पाहिजे. पृथ्वी बाहेर तो आता सगळ्यात पहिले आलेला आहे तो म्हणजे आता इकडे शलाकाकडे. आणि शलाकाला तो मात्र सांगत आहे, मावशी हे बघ, काहीही झालं तरी मला कोणाचीही चुकीची बाजू ऐकायची नाही आहे. काय घडलं होतं हे मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. पण शलाका काय सांगणार? शलाका मात्र आता तिचंच वर्जन सांगायला लागते, ज्यामध्ये मात्र आता या सगळ्यामध्ये आनंदीच कशी दोषी आहे हे सगळं मात्र आता शलाका इकडे बोलून टाकते. शलाका ज्या वेळेला हे सगळं बोलते आणि त्यावेळेला मात्र आता तो विचार करतो, ठीक आहे, एकच गोष्ट मी आता ऐकून घेऊ शकत नाही आहे. या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मला मात्र दुसरं काय वर्जन आहे हे मात्र जाणून घेतलंच पाहिजे. असं म्हणत तो तिकडून बाहेर पडलाय. बरं, तो बाहेर पडल्यावर आता मात्र इकडे सगळ्या गावात अख्ख्या चौकशी केल्यावरती अनेक सत्यांचे उलगडे त्यांच्यासमोर होताना आपल्याला दिसत आहेत. बरं, तोचपर्यंत इकडे आता आलेली आहे ती म्हणजे शिल्पा. आणि शिल्पा सांगायला लागते, हे बघ आनंदी, तुला जर का या सगळ्यामध्ये मात्र आता इथे म्हणजे मोलकरीण म्हणून ठेवलंय, पण तरीसुद्धा मला असं वाटते की तू मोलकरीण म्हणून सुद्धा या घरात राहू नये. कारण त्यामुळे सुद्धा आता पृथ्वी आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, काहीही झालं तरीसुद्धा तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून आता निघून जावं असं मला वाटतं. कारण तू समोर दिसल्यावरती मात्र आता युगंधर आणि आता पृथ्वी यांच्यामधली भांडणं ही आता अशीच होत राहणार आहेत. असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी सांगते, अजिबात नाही, मी इकडे थांबणार आहे त्या दोघांची भांडणं थांबवण्यासाठी. आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता गप्प बसणार नाही आहे. कारण जे काही विद्याधर सरकार केलेलं आहे ते मात्र आता मी सगळ्यांच्या समोर आणणार. तितक्यात आता चिडून हे तिघंजण आलेत आणि काका बाहेर ये, काका बाहेर ये असं मोठ्याने ओरडायला मात्र आता लागलेले आहेत. त्याच वेळेला मात्र आता विद्याधर आले आणि काय रे पृथ्वी काय असं ज्या वेळेला पृथ्वीला विचारतायत त्यावेळेला मात्र आता पृथ्वी आणि बाकी सगळे काकाच्या अंगावरती तुटून पडलेत. मारून त्याची आता हालत खराब केलेली आहे. का आमच्याशी खोटं बोललास, का असं वागले,
आणि आता या सगळ्यामध्ये आमच्या वडिलांवरती पूर्ण विश्वास होता, पण तू आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलास, असं म्हणायला लागतात. मग हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच तिकडे आनंदीसुद्धा आलेली आहे आणि हे समोरचं दृश्य ती पाहते, माईदादा पाहत आहेत. आणि फायनली मुलांच्या मनामध्ये मात्र आता विद्याधरचं स्थान तर निघून गेलंय, पण आता भविष्यात आनंदीच्या बद्दलची प्रेम, आपुलकी, माया कशी निर्माण होणार, येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार.